नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जागतिक शेअर बाजारामध्ये सध्या तेजीचं वातावरण आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या देशांच्या बाजारांनी गेल्या वर्षभरामध्ये गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. मात्र याच काळामध्ये भारतीय शेअर बाजाराची वाटचाल तुलनेनं अत्यंत संथ राहिली आहे. निफ्टीनं गेल्या एका वर्षामध्ये निगेटिव्ह रिटर्न्स दिले असून अनेक गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवरती पाणी फिरले. तज्ज्ञांच्या मते यामागे केवळ FIIची विक्री म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरची विक्री जबाबदार नाही. भारतीय बाजारातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसणं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरामध्ये विशेष वाढ झालेली नाही. उलट कंपनीच्या बाजार मूल्यामध्ये घट झाली आहे. त्याचप्रमाणे HDFC बँक, TCS, इन्फोसिस यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांनी देखील आपला वेग मंदावला आहे. भारतीय बाजाराची दिशा ठरवणाऱ्या या कंपन्याच अपेक्षित कामगिरी करू शकत नसल्यानं संपूर्ण शेअर बाजारावरती दबाव निर्माण होतोय. या उलट जगातील आघाडीच्या शेअर बाजारांमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये तेजीचं नेतृत्व आहे. दक्षिण कोरियाच्या बाजाराने गेल्या वर्षभरामध्ये जबरदस्त झेप घेतली. यामध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे सॅमसंगच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली. कंपनीचं व्हॅल्युएशन अगदी विक्रमी पातळीवरती पोहोचलं आहे. तर जपानच्या बाजाराला सॉफ्ट बँक ग्रुपनं एक नवी उंची दिली आहे. AI क्षेत्रातील गुंतवणूक आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील वाढत्या संधीमुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि याचा थेट फायदा जपानी बाजाराला झाला आहे. तैवानच्या शेअर बाजाराचा कणा मानली जाणारी TSMC ही कंपनी आज जगातील सर्वात महत्त्वाच्या चिप उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. ॲपल, NVIDIA, AMD यांच्यासारख्या कंपन्यांसाठी अत्याधुनिक चिप्स तयार करणाऱ्या TSMCमुळे तैवानच्या बाजारात मोठी चालना मिळाली. यानंतर अमेरिकन शेअर बाजाराच्या तेजीचं सर्वात मोठं कारण म्हणजेच NVIDIA AI. AIच्या क्रांतीमुळे कंपनीची मागणी प्रचंड वाढली आहे. डेटा सेंटर्स आणि AIसाठी लागणाऱ्या चिप्स बाजारामध्ये NVIDIAच्या आघाडीवरती असल्यानं कंपनीचं बाजार मूल्य अगदी विक्रमी पातळीवरती पोहोचलं आहे. तर चीनमध्ये टेसेंट आणि अलिबाबा यांच्यासारख्या कंपन्यांवरती नियामक दबाव असला तरी इतर कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे चीनचा शेअर बाजार देखील पूर्णपणे कोसळलेला नाही. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी शेअर बाजाराला पुढे नेण्यासाठी मोठ्या कंपन्यांकडनं दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. रिलायन्स, HDFC बँक, TCS, इन्फोसिस यांच्यासारख्या बाजारातील लीडर कंपन्यांच्या शेअरमध्ये जोपर्यंत मोठी हालचाल दिसत नाही तोपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्सला मोठी झेप घेणं कठीण मानलं जाते. याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कमाईतील दबाव यामुळे भारतीय बाजार सध्या सावध पवित्र्यात आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जगातील अनेक बाजारांमध्ये आघाडीच्या कंपन्या तेजीचं इंजिन बनल्यात. भारतामध्ये मात्र हे इंजिन अजून पूर्ण वेगानं धावू लागलेलं नाही. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची गाडी सध्या अपेक्षेपेक्षा मंद गतीनं पुढे जाताना दिसतीये. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारताचा शेअर बाजार का मागे पडतोय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.